हे माझ्यासाठी खूप पेनफुल होतं. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मनावर दगड ठेवून आज कडुलिंबाची पाने खाल्लेत. सर्वप्रथम मी आजोबांचा आशीर्वाद घेतला, जेवण केलं आणि आईला बाय करून बुंदीला यायसाठी निघाले. स्टॉपवर सोडण्यासाठी मला पणजी आजी सोडायला आली होती. स्टॉपवर पोहोचल्यानंतर मला लगेचच निंबळक बस भेटली. तिकीट घेतलं आणि तसेच ना मला विंडो सीट भेटली. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तसेच ना सुट्ट्या असल्यामुळे बसमध्ये पण गर्दी नव्हती. ही गरमी तर खूप प्रचंड प्रमाणे वाढते. शिरगावमध्ये आणि वंजारवाडीमध्ये स्टॉप घेतला. बस तासगावच्या दिशेने सुसाट सुटली. खूप दिवसातून तासगावमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं. बस स्टँडवर पोहोचल्यानंतर लगेचच पप्पा मला घेण्यासाठी आले. आज गुढीपाडव्यानिमित्त मी 5व्यांदा नाक टोचलं. आज गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे गुढीच दिसत होती. भूक लागली असल्याने आम्ही शेजवान नूडल्स आणि हक्का नूडल्स मागवले होते. या गरमीमुळे आम्ही दोघींनी आईस्क्रीम सुद्धा घेतलं. बसने आम्ही स्टॉपवर आल्यानंतर पप्पा आम्हाला घेण्यासाठी आले आणि संध्याकाळच्या वेळी गुढी काढली. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आजच्या मिनी ब्लॉगला करूया इथेच एंड. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे माझ्यासाठी खूप पेनफुल होतं. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मनावर दगड ठेवून आज कडुलिंबाची पाने खाल्लेत. सर्वप्रथम मी आजोबांचा आशीर्वाद घेतला, जेवण केलं आणि आईला बाय करून बुंदीला यायसाठी निघाले. स्टॉपवर सोडण्यासाठी मला पणजी आजी सोडायला आली होती. स्टॉपवर पोहोचल्यानंतर मला लगेचच निंबळक बस भेटली. तिकीट घेतलं आणि तसेच ना मला विंडो सीट भेटली. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तसेच ना सुट्ट्या असल्यामुळे बसमध्ये पण गर्दी नव्हती. ही गरमी तर खूप प्रचंड प्रमाणे वाढते. शिरगावमध्ये आणि वंजारवाडीमध्ये स्टॉप घेतला. बस तासगावच्या दिशेने सुसाट सुटली. खूप दिवसातून तासगावमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं. बस स्टँडवर पोहोचल्यानंतर लगेचच पप्पा मला घेण्यासाठी आले. आज गुढीपाडव्यानिमित्त मी 5व्यांदा नाक टोचलं. आज गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे गुढीच दिसत होती. भूक लागली असल्याने आम्ही शेजवान नूडल्स आणि हक्का नूडल्स मागवले होते. या गरमीमुळे आम्ही दोघींनी आईस्क्रीम सुद्धा घेतलं. बसने आम्ही स्टॉपवर आल्यानंतर पप्पा आम्हाला घेण्यासाठी आले आणि संध्याकाळच्या वेळी गुढी काढली. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा.